तर भन्नाट वेगाने निघून चाललाय चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू, डॉट बॉल. सुरेख गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते भावेशाच्या माध्यमातून. यावेळेस मात्र चांगला समाचार घेतलाय आणि चेंडूला पाठवलंय. आपण पाहतोय सीमा पार षटकाराकरिता 6 धावांकरिता. व्हाट अ शॉट, इट्स अ ग्रेट शॉट. अचूक टप्पा ओळखला फलंदाज आपण पाहतोय आदित्य याने आणि त्यानंतर मात्र चेंडूला पाठवलंय प्रेक्षकांच्या भेटी करता. हाय अँड हँडसम षटकार. प्रति षटकार 100 रुपयाचं कॅश प्राइज आपण पाहतोय आदित्य याच्या करता. यश सातपुते यांच्या वतीने आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज भावेश पुन्हा एकदा सज्ज. यावेळेस मात्र अखेरच्या क्षणी निघून चाललाय चेंडू पॉइंटच्या क्षेत्रामध्ये. अगदीच जर आपण पाहिलं फोर्सिंग स्ट्रोक आपण पाहतोय. धावा मिळत आहेत त्या 2 आणि या 2 धावेच्या भरतीने धावफलक जाऊन पोहोचेल फलकावरती. धावसंख्या आहे एकूण एकंदर 8 धावा. धावफलक षटकारानंतर उसंत उसळी घेताना आपल्याला पाहायला मिळत आहे. त्याच रीतीने जर आपण विचार केला तर एक महत्वपूर्ण गोष्ट इथून मात्र अभ्यासली गेली ती म्हणजेच भावेश याच्या गोलंदाजीचा वेग. तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आलेली आहे. धावसंख्या झाली फलकावरती 8 धावा. 8 रन्स ऑन द बोर्ड. पहिला चेंडू डॉट, त्याच्यानंतर एक षटकार आणि त्याच्यानंतर 3 धावा म्हणजेच 9 धावा इथून मात्र फलकावरती पाहायला मिळतील. अगदीच थोडीशी चुकीची दुरुस्ती इथून मात्र केली जाईल. गुणलेखक आशिष पाटील आमच्या समोर आहेत. यावेळेस मात्र अखेरच्या क्षणी खेळून काढले चेंडूला पॉइंटच्या क्षेत्रामध्ये. 1 धाव, अधिक 1 मात्र काही नाही. एका धावेच्या भरतीनं धावफलक जाऊन पोहोचेल 10 या अंकावरती आपण पाहतोय. तिसऱ्या चेंडूवरती 3 धावा इथून मात्र जोडल्या गेल्यात फलंदाज आदित्य आणि चिराग याच्या माध्यमातून. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट. यावेळेस मात्र अखेरच्या क्षणी बॅटचं फेस ओपन केलं गेलंय आणि पुन्हा एकदा 1 धाव. एक मोठा फटका आल्यानंतर आता मात्र सावध सुरुवात पुढे नेण्याचं काम इथून मात्र केली जाते आदित्य आणि चिराग या 2 फलंदाजांच्या माध्यमातून. पुढचा चेंडू यावेळेस मात्र अगदीच व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून. डावी यष्टी उजवी यष्टी सोडून जाणारा चेंडू आपण पाहतोय. त्याच कारणास्तव पंचांनी उद्घोषणा केली चेंडू मात्र वाईड आहे. अवांतर धावेच्या बढतीने धावफलक जाऊन पोहोचते फलकावरती 12 या अंकावर. गोलंदाज तयार भावेश. पुढचा चेंडू यावेळेस मात्र अनपेक्षितपणे चेंडू हवेत पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक दूरवरून येतोय पण तत्पूर्वी फक्त ना फक्त 1च धाव मिळेल. एका धावेच्या बढतीने धावफलक आपल्याला पाहायला मिळेल. 1 षटकाची समाप्ती आणि धावा आहेत त्या मात्र 13 धावा. 13 रन्स ऑन द बोर्ड. भावेश याने पहिल्या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर 13 धावा जरूर खर्च केल्या पण महत्वपूर्ण गोष्ट म्हणजे एक ही विकेट त्याला मिळालेली नाहीये. 13 रन्स ऑन द बोर्ड. 13 धावा फलकावरती आपण पाहतोय. षटक क्रमांक 2 हाताळण्याकरता कोणता गोलंदाज बॉलिंग मार्क वरती येईल हे सुद्धा पाहणं तितकंच महत्वाचं राहील. भावेश याचा जर आपण विचार केला तर लेदर क्रिकेटचा सुद्धा चांगला अनुभव आहे. यानंतर आपल्याला पाहायला मिळेल RCC पहारे आणि त्यांच्या विपक्षामध्ये लढत देण्याकरता संघ खूपच वेळेपासून प्रतीक्षेमध्ये आहे. तो संघ आपल्याला पाहायला मिळतोय आई गावदेवी हिवाळी. पहिल्या फेरीतील शेवटचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय.
चला सामन्याला त्वरित सुरुवात करा प्लीज. वेळ कृपया कमी खर्च करा. तुमचा सराव तुमचा अभ्यास यापूर्वीच होणं तितकंच गरजेचं आहे. त्यामुळे वेळ काढूपणा तुम्ही जास्ती घेऊ नका. वेळेच्या बाबतीत जर विचार केला तर 3:24 अवधी भारतीय प्रमाण वेळेनुसार AM म्हणजेच अँटी मेरिडियन आपण पाहतोय. हा वेळ खर्च झालेला आहे. ठीक 7 वाजता फ्लड लाईट्स ऑन झालेले आहेत. यावेळेस मात्र चेंडू चाललाय निघून गेलाय फाईन लेग क्षेत्रामध्ये. फाईन ट्रॅव्हल होताना मिळतील धावा 4. देखणा चौकार आपण पाहतोय. गोलंदाज आकाश याला आणलं गेलंय. दुसरं षटक त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि अगदीच जर आपण पाहिलं तर निश्चितप्रमाणे या षटकामध्ये आकाश याच्यावरती मात्र एक जबाबदारी आहे. ती जबाबदारी म्हणजेच निश्चितप्रमाणे धावा रोखण्याचं प्रामुख्यानं इथून मात्र आव्हान आहे. पण तितकीशी गोष्ट सोपी नसेल, कारण की सुनील स्पोर्ट बोंबेपाडा संघाचा जर आपण विचार केला तर निश्चितप्रमाणे चांगली खोलवर फलंदाजी त्यांच्या संघामध्ये आहे आणि जास्तीत जास्त फलंदाज धावा चांगल्या रीतीने जमवत आहेत. एक मात्र चांगली गोष्ट पाहायला मिळते. पण दुसऱ्या इनिंग मध्ये कशा रीतीने प्रतिकार होईल हे सुद्धा पाहणं तितकंच महत्वाचं. गोलंदाज तयार. राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा आकाश याच्या माध्यमातून. यावेळेस मात्र पुन्हा एकदा चेंडूला पाठवलंय फाईन लेग क्षेत्रामध्ये. फाईन ट्रॅव्हल होताना आपल्याला पाहायला मिळेल. निघून गेला चेंडू सीमा पार. पुन्हा एकदा धावा मिळतात 4. चौकार. चौकाराच्या बढतीनं धावफलक जाऊन पोहोचलंय फलकावरती. 21 या अंकावरती आपण पाहतोय. 21 रन्स ऑन दी बोर्ड. चांगला खेळ मैदानाच्या आतून आपल्याला पाहायला मिळतोय सुनील स्पोर्ट बोंबेपाडा संघाच्या माध्यमातून. आखोटप्प्याचा मारा दूरवर ठेवण्याचा प्रयत्न पंच दर्शवत आहेत. इट्स व्हाईट बॉल. अगदीच जर आपण पाहिलं तर योग्य निर्णय आपल्याला पाहायला मिळतोय. थोडस दूरवरून हाताळण्याचा प्रयत्न जो केला गेला होता त्या प्रयत्नामध्ये आकाश असफल ठरताना पाहायला मिळेल. यावेळेस मात्र स्विचिटचा फटका लगा तो आबाद नाही तो बर्बाद. धावा मिळतात 4. देखणा चौकार. चौकाराच्या बढतीनं पुन्हा एकदा धावफलक पुढे सरकताना आपल्याला पाहायला मिळेल. 26 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचेल. मंद मंद पावलाने पुन्हा एकदा बॉलिंग मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाज आकाश. यावेळेस मात्र पुन्हा एकदा ते क्षेत्ररक्षक आहे. झेल सुटतोय. प्रयत्न चांगले. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि अगदीच जर आपण पाहिलं तर धावा मिळत आहेत त्या 2 आणि या 2 धावेच्या बढतीनं धावफलक जाऊन पोहोचते फलकावरती 28 या अंकावर. चांगली फलंदाजी फलंदाज आदित्य आणि चिराग याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. चिराग याच्या बॅटमधनं 3 चौकार आणि 1 दुहेरी धाव. त्याच्यानंतर 2 एकेरी धाव. अशा रीतीचं समीकरण जर आपण पाहिलं तर एकंदर 16 धावांची इनिंग त्याने पेश केली आहे. घडलंय काय? इट्स नो बॉल. अतिरिक्त पावलांचा वापर केला जातोय गोलंदाज आकाशाच्या माध्यमातून आणि पुढचा चेंडू असेल मात्र फ्री हिट. आकाश याच्यावरती भावेश काहीसा निराश जरूर आहे, पण क्षेत्ररक्षकाची अपेक्षित कामगिरी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत नाहीये. त्या कारणास्तव इथून मात्र जर आपण पाहिलं तर धावांचा वाढता ओघ पाहायला मिळतोय.
यावेळेस मात्र फटका चांगला सजवलाय, चेंडू चाललाय चाललाय निघून गेलाय. आपण पाहतोय स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये फक्त ना फक्त एकच धाव आणि या एका धावेच्या बढतीने धावफलक जाऊन पोहोचेल फलकावरती 31 या अंकावरती. 31 रन्स ऑन दी बोर्ड धावसंख्या फलकावरती आपण पाहतोय. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा स्विचिटचा फटका. क्षेत्ररक्षक धावतोय धावतोय पण अगदीच जर आपण पाहिलं तर चेंडू तत्पूर्वी वेगाने निघून गेलाय. 4 धावांकरता चौकार. चौकारांची आतषबाजी दुसऱ्या षटकामध्ये पाहायला मिळाली आणि एकूण एकंदर धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत त्या फलकावरती 35 रन्स ऑन दी बोर्ड. षटक क्रमांक 3 हाताळण्याकरता कोणत्या गोलंदाजाला बॉलिंग मार्क वरती आणलं जाईल हे सुद्धा पाहणं तितकंच महत्वाचं राहील. त्वरितच लगेचच गोलंदाजीला सुरुवात करायची आहे. वेळ कृपया मात्र कमी खर्च करा. धावसंख्या आहे फलकावरती 35 रन्स ऑन दी बोर्ड. प्रभावी अस्त्र प्रमुख मारा इथून मात्र हाताळला जातोय गोलंदाजाच्या माध्यमातून. ते नाव आपल्याला पाहायला मिळेल. नाव आहे सुजल. गोलंदाज तयार. बॉलिंग मार्क वरती आपण पाहतोय सुजल. राइट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. पानी तो एक बहाना है लेकिन खिलाड़ियों को कुछ तो कहना है असं चित्र ड्रिंक्स ब्रेक मध्ये वारंवार देणे पाहायला मिळते. गोलंदाज तयार. सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळतोय सुजय. षटक क्रमांक 3 वैयक्तिक पहिलं आणि सांघिक 3रं षटक ज्याच्या माध्यमातून हाताळलं जात आहे. आणि अगदीच जर आपण पाहिलं तर हरण्या बादशाह ग्रुप 50-50 लाभ चेतन पाटील यांच्या वतीने शुभेच्छा आलेल्या आहेत. आणि त्याचप्रमाणे त्यांचा नंदी हरण्याचा आज वाढदिवस सुद्धा आहे. क्या बात आहे. नंदीवरती असलेलं प्रेम आणि आतापर्यंत 150 शर्यती मध्ये विजय राहण्याचा मानद क्रमांक त्याने पटकावलेला आहे. यावेळेस मात्र जर आपण पाहिलं तर दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट. धावा मिळत आहेत ते 2 आणि या 2 धावेच्या बढतीनं धावफलक जाऊन पोहोचेल फलकावरती 37 धावा. 37 रन्स ऑन दी बोर्ड आपण पाहतोय. सुजलाच्या माध्यमातून 3रं षटक हाताळलं जात आहे. अजूनही 1 षटक येणं बाकी आहे आणि या षटकामध्ये जर आपण विचार केला तर कदाचित सुजलाने निर्धाव चेंडू जर हाताळले तर मात्र दबावात्मक स्थिती इथून मात्र पाहायला मिळू शकते सुनील स्पोर्ट बोंबेपाडा संघाच्या फलंदाजांवरती. पण तितकंसं सोपं नसेल कारण की आतापर्यंत धावसंख्येचा वाढता ओघ पाहायला मिळतोय. पहिल्या षटकामध्ये 13 धावा आणि दुसऱ्या षटकामध्ये 22 धावा जोडण्यामध्ये यश मिळालंय फलंदाज आदित्य आणि चिराग या दोन्ही बॅटर्सला. पावलांमध्ये चूक. सुजल पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळेल. अजून एक जमेची बाब ती म्हणजे सुनील स्पोर्ट बोंबेपाडा संघाचा एकही फलंदाज आतापर्यंत बाद झालेला नाहीये. ही एक जमेची बाजू इथून मात्र पाहायला मिळेल. यावेळेस मात्र प्रहार करण्याचा प्रयत्न. अगदी चेंडू निघून गेला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू. डॉट बॉल. दर्जेदार गोलंदाजी पाहायला मिळते. कमबॅक केलं या षटकामध्ये आणि तब्बल पहिला चेंडू या इनिंगचा भावेशाचा निर्धाव आल्यानंतर अखेर जर आपण पाहिलं तर 3ऱ्या षटकातील 2रा चेंडू निर्धाव हाताळला गेलाय सुजलाच्या माध्यमातून. पुन्हा एकदा सुजल सज्ज होईल. पावलांमध्ये चूक करताना आपण पाहतोय. पुन्हा एकदा रनअपचा काउंट केला जाईल आणि सुरुवात करेल आपल्या गोलंदाजीला. थोडासा वेळ काढूपणा जरूर आपल्याला पाहायला मिळतोय पण हा वेळ तितकासा सोपा नसणार आहे. टाइम इज मनी नेहमीच म्हटलं गेलंय. गोलंदाज तयार. पुढचा चेंडू अगदीच दर्जेदार पद्धतीने हाताळण्याचा प्रयत्न पण
वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून. लाईन बिलॉंग्स टू अंपायर आणि अगदीच पंचांनी उद्घोषणा केली. चेंडू मात्र निघून गेलाय ठीक यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. व्हाईट लाईन क्रॉस करून आणि अगदीच धावसंख्या जाऊन पोहोचली आहे फलकावरती 38 या अंकावर. 38 रन्स ऑन द बोर्ड. यावेळेस मात्र पुन्हा एकदा पंच वळतायत आणि आपले दोन्ही हात खुले करतायत आणि दर्शवतायत पुन्हा एकदा वाईट चेंडू. धावसंख्या जाऊन पोहोचली फलकावरती 39 या अंकावरती. अगदीच जर आपण पाहिलं तर दिशा जी आहे ती मात्र योग्य नाहीये गोलंदाज सुजल याची. त्याच कारणास्तव गोलंदाजीमध्ये दशा पाहायला मिळते. पुढचा चेंडू यावेळेस मात्र नॅशची बाउन्सर हाताळला जातोय की काय. निघून गेला चेंडू यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉल स्वरूप आपल्याला पाहायला मिळेल. धावा आहेत फलकावरती 39 धावा. चेंडूंचा खेळ झाला आतापर्यंत फक्त 3. अजूनही 3 चेंडूचा खेळ येणं शेष आहे. पुढचा चेंडू हाताळला जातोय सुजल याच्या माध्यमातून. यावेळेस मात्र बॅटचा फ्लो जर आपण पाहिला तर मिड विकेट क्षेत्रामध्ये आहे. झेल सुटतोय. आकाश याच्याकडनं चूक आणि तत्पूर्वी चेंडूची फेकी. प्रोटेक्शन चांगल्या रीतीने दिलं गेलंय आणि इथून मात्र किती धावा पूर्ण केल्या जात आहेत हे सुद्धा पाहणं तितकंच महत्वाचं राहील. धावा पूर्ण केल्या जात आहेत त्या एकंदर 3 आणि या 3 धावेच्या बढतीनं 4 धावा पूर्ण केल्या जात आहेत आणि या 4 धावेच्या बढतीनं धावफलक जाऊन पोहोचेल फलकावरती 43 या अंकावरती. 43 रन्स ऑन द बोर्ड. वेळ काढूपणा जरूर पाहायला मिळतोय आणि अगदीच गोलंदाज सुजल याला वारंवार त्याने इथून मात्र सूचित केलं जात आहे गोलंदाजी करण्याकरता. क्रिकेट या खेळामध्ये आपण नेहमीच पाहतोय प्रॅक्टिस मेक्स यू परफेक्ट. यावेळेस मात्र झेल पकडला गेलाय. विकेटचं पतन. फलंदाज बाद. उशिराने डगआउटच्या आश्रयाला चाललाय फलंदाज आपण पाहतोय. ते नाव आहे आदित्य. पण आदित्य यांनी चांगली कामगिरी केली आपल्या संघाकरता. याच्यामध्ये 1 षटकार 1 चौकार आणि एकंदर 17 धावांची इनिंग त्याच्या बॅटमधनं आपल्याला पाहायला मिळाली. अखेरचा अंतिम चेंडू या षटकातील आपल्याला पाहायला मिळेल गोलंदाज सुजल याच्या माध्यमातून. 4थं षटक हाताळण्याकरता कोणता गोलंदाज बॉलिंग मार्क वरती येईल आणि अगदीच ट्रम्प कार्ड गोलंदाज जरूर आपल्याला पाहायला मिळेल यात मात्र शंका नाहीये. जय वाघोबा स्पोर्ट्स लाभ या संघाकडनं. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. दरम्यान शुभागमन होते आपण पाहू शकता हिमांशु पाटील याचा, ज्याला आपण ISPL फॉर्मॅट मध्ये कोलकाता टायगर्स या संघाकडून खेळताना पाहिलं होतं आणि त्याचप्रमाणे त्याची व्हिडिओ सुद्धा आपल्याला पाहायला मिळाली होती. यावेळेस मात्र जर आपण पाहिलं तर धावा मिळतायत त्या 2. झेल पुन्हा एकदा सुटलाय आणि अगदीच या सामन्यामध्ये आतापर्यंत जर आपण पाहिले तर 3 झेल सुटलेले आहेत. धावसंख्या आहे फलकावरती एकंदर 45 धावा. षटक क्रमांक 4 हाताळण्याकरता गोलंदाजाला बॉलिंग मार्क वरती आणलं गेलंय. ते नाव आहे मानस. आपल्याला पाहायला मिळेल. मूर्ती लहान पण कीर्ती महान. पण लाभ संघाच्या क्रिकेटचा विचार केला तर अगदीच बिग बॅश धमाका साखरोली येथे त्यांना 1 चेंडू 6 धावांची अपेक्षा होती पिळंजी संघाला. त्या रोखण्याकरता मानस याला आणलं गेलं होतं पण ते मात्र त्याच्याकडनं शक्य झालं नाही. त्यानंतर चेतन याच्याकडनं सुद्धा लांबच्या मैदानावरती जर आपण पाहिला तर 1 चेंडू आणि 5 धावांची गरज असताना फुलटॉस चेंडू हाताळला गेला होता. असे सेट अपसेट भरपूर वेळा पाहायला मिळालेल्या आहेत लाभ संघाच्या माध्यमातून. पण त्यातून भरपूर काही गोष्टी या शिकल्या गेल्या आणि त्याच्यानंतर लाभ संघाने चांगलं कमबॅक केलं.
ही एक जमेची बाजू पाहायला मिळाली. यावेळेस मात्र भन्नाट वेग, मानसेची चांगली गोलंदाजी आणि भावेश मात्र चूक करणार नाही. अगदीच यष्ट्यांचा वेध घेणारा चेंडू, फलंदाज बाद, विकेटचं पतन. चेंडूचा खेळ झाला आतापर्यंत. दोन गोलंदाज, मानस बॉलिंग ट्रॅक वरती आहे, चांगल्या रीतीने इथून मात्र गोलंदाजी करतोय. आणि जेव्हा जेव्हा लाभ संघ मैदानाच्या आतमध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय, तेव्हा तेव्हा मात्र 3 षटकांचे सामने जरी असले तरी सुद्धा मानस याला तिसरं षटक आणि अंतिम षटक हाताळण्याकरता बोलावलं जातं. तोच मानस आता आपल्याला पाहायला मिळतोय बॉलिंग ट्रॅक वरती. भन्नाट वेग, यावेळेस मात्र प्रश्न भाग पाडणारी गोलंदाजी आणि अगदीच जर आपण पाहिलं तर वेळेदरम्यान धावा पूर्ण केल्या जात आहेत. त्या दोन धाव्यांच्या बढतीने धावफलक जाऊन पोहोचेल. धावसंख्या आपण पाहतोय फलकावरती एकंदर 48 धावा, 48 रन्स ऑन द बोर्ड. अगदीच जर आपण पाहिलं तर चिराग अजूनही खेळपट्टीवरती आहे. त्याच्या बॅटमधून 4 चौकार आपल्याला पाहायला मिळाले. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. अगदीच पुन्हा एकदा ब्लॉक हॉल मध्ये चेंडूची हाताळणी करतोय मानस. अपेक्षित यश मिळालेलं नाहीये. अगदी अखेरच्या क्षणी बॅटचा जो फ्लो होता तो मात्र ऑन साइडच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळाला आणि त्याच दरम्यान एक धाव पुन्हा एकदा अंकित केली जाईल. धावा आहेत फलकावरती एकंदर 49. पहारे संघाचे कॅप्टन आणि अखेर तो आवाज गावदेवी हिवाळी संघाचे कॅप्टन टॉस करता आपण यायचा आहे विना विलंब नाणेफेकीच्या कक्षामध्ये. तत्पूर्वी जोडला गेलाय चौकार, हुकचा फटका आपण पाहतोय फलंदाजाच्या माध्यमातून. ते नाव आहे फलंदाज चिराग सातपुते, याच्या बॅटमधून चौकार आपण पाहतोय. धावसंख्या जाऊन पोहोचली फलकावरती एकंदर 53 धावा. या इनिंगचा अखेरचा अंतिम चेंडू हाताळण्याकरता जुना चेंडू उपलब्ध करायचा आहे त्वरित. हिवाळी संघाचे कॅप्टन आणि पहारे संघाचे कॅप्टन आपण त्वरित यायचे नाणेफेकीच्या कक्षामध्ये विना विलंब. प्रदीप भगत आपले संघनायक कृपया आपण पाठवून द्या विना विलंब. खूप वेळेपासून प्रतीक्षा होती हिवाळी संघाला, आम्हाला कधी सामना खेळण्यास मिळतोय, ती प्रतीक्षा मात्र त्यांची संपलेली आहे. यावेळेस मात्र फटका फसलाय, क्षेत्ररक्षक चेंडू खाली, विकेटचं पतन, फलंदाज बाद. धावसंख्या आहे फलकावरती एकंदर 53 धावा आणि या 54 धावांचं लक्ष्य कशा रीतीने इथून मात्र पूर्ण केलं जाईल हे आपल्यापर्यंत पोहोचवण्याकरता सज्ज होत आहेत व्हॉइस ऑफ केळटन गणेश पांडव.
तर नक्कीच आपण जाऊयात सेकंड इनिंगच्या दिशेने, जिथे मात्र 24 बॉल्स आणि 54 रन्स विन द मॅच. तर रिक्वायर्ड रन रेट्स आपण जर पाहिलं तर विजयाकरता टीम आपण पाहू शकाल जे वागोबा लाभ या टीमला इथे मात्र पडवायचे आहेत. आणि चला बॅटर थोडंसं घाई करा, कारण आपण पाहतो अजूनही सेकंड हाफला सुरुवात झाली नाहीये. 4-4 ओव्हरच्या मॅचेस मध्ये पाहू शकाल. आणि आपण पाहिलं तर नक्कीच या ठिकाणी 4 मध्ये पाहायला भेटतं. नक्कीच पावणे 4 या ठिकाणी वाजतायत. चला घाई करा, बॅटर देखील आपण पाठवायचे आहेत. टीम पहारे हिमांशू पाटील आपण पाहतो इन ऍक्शन मध्ये नेक्स्ट मॅच नक्कीच तुम्हाला पाहायला मिळेल. चला टीम हिवाळी आपला एक प्रतिनिधी संपर्क साधायचा या ठिकाणी, नक्कीच आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. साप टीम इथे मात्र धावसंख्या टोटल आपण जर पाहिली तर चेस करण्याकरता फर्स्ट आपण पाहू शकाल टॉपच्या बॅटिंग ऑर्डरचे दोन्ही सलामीचे बॅटर यावेळी मैदानाच्या आतमध्ये. राहुल आणि भावेश ही जोडी मात्र मैदानाच्या आत सलामी करण्याकरता पाहू शकत. नक्कीच या ठिकाणी विजयाकरता 54 धावांचं टार्गेट सेट करून मात्र फील्ड करता पाहायला मिळते. फील्ड सेट करत असताना आपण पाहतो नक्कीच टीम मुंबई पाडा बॉलिंग मागवरती गोलंदाज रुपेश पण बॅटर आपण जर पाहिलं तर या ठिकाणी स्ट्रायकर एंड वरती पाहायला मिळतोय. पहिल्याच बॉलवरती सरळ मात्र पिक ऑफ द लॉस बॉलला फेकून दिलं गेलं. स्टँडर्ड डिलिव्हर जाग्यावरनं सरळ मात्र षटकार करता 6 धावा. 56 धावा यामध्ये नक्कीच त्याच पद्धतीने कंप्लीट कराव्या लागतील, कारण इथे आपण पाहिलं तर 24 बॉल्स आणि 56 लक्षात पहिल्याच कॉटन बॉलला सरळ फेकून दिलं गेलं. आणि आपण पाहतो नक्कीच लॉंगच्या क्षेत्रामधनं सरळ 6 धावे घेतात. बाउंड्री लाईन बॉल पाहायला मिळते, त्यामध्ये षटकार 6 धावा. बॅटर आपण जर पाहतो नक्कीच मैदानाच्या आतमध्ये मिस्टर राहुलच्या बॅटमधनं पहिल्याच बॉलवरती इथे मात्र अटॅक करण्याचा प्रयत्न केला रुपेश गोलंदाजी मार्कवरती आहे. चला स्पीडअप करा. प्रत्येक ओव्हर करता इथे फक्त 5 मिनिटं दिली जातील. आपण टाइम सेट करायचंय, पण आपल्याला देखील विनंती असेल, कारण आता भरपूर उशीर झालाय. आजच्या दिवसामध्ये आपलं जे शेड्यूल आपल्याला कंप्लीट करायचंय. टीम हिवाली आपला एक प्रतिनिधी संपर्क साधायचा आयोजकांशी. षटकातील आतापर्यंत आपण जर पाहिलं तर फक्त पाहू शकाल ज्या ठिकाणी 2 बॉलचा खेळ मध्ये कंप्लीट केलाय. आणि आतापर्यंत बॅटर पाहिलं तर नक्कीच मिस्टर राहुलच्या बॅटमधनं 8 धावसंख्या आली आहे. वैयक्तिक आपण पाहतोय सलामी लाला मात्र सायकल एंड वरती आहे. नॉन पाहू शकाल मिस्टर भावेश आपण पाहतोय. रुपेश गोलंदाजी मेंटेन पॉवर पे आपण पाहतो नक्कीच मैदान शांत मध्ये. आतापर्यंत तिसरा बॉल करता गोलंदाजी मागमध्ये तयार. राईट मोडतो विकेट. इथे परफेक्ट मात्र इनफिल्डच्या वर खेळायचं होतं. खूप चांगल्या पद्धती पाहू शकाल. मात्र फाईनचा खेळ जोपर्यंत फील्ड करेपर्यंत सिंगल दुसऱ्या धावेचा प्रयत्न. आणि इथे मात्र सुपर आणि बिग पॉईंट विकेट. 2 धावा इथे सहज कंप्लीट केल्या गेल्यात. आणि 2 धावाचे साइन स्कोर कार्ड इथे मात्र जाऊन पोहोचेल 10 या धावसंख्येवरती. पहिल्या स्पेल आपण पाहतो आणि पहिल्या स्पेल मध्ये सुरुवात पाहायला मिळते, दमकम पाहायला मिळते. कारण ज्या पद्धतीनं उत्तर दिलं गेलंय की इथे 54 धावा आम्ही देखील चेस करू शकेल. वागोबा लाभ आपण पाहतोय. आणि जिथे आपण पाहिलं तर 3 बॉल मध्ये जिथे खेळ कंप्लीट झाला आणि धावसंख्या फलकावरती 10 आहे. पहिल्या बॉलवरती षटकार, दुसऱ्यावरती 2 धावा, तिसऱ्यावरती 2 धावा, अशा टोटल आपण जर पाहिलं 3 बॉलचा खेळ ते कंप्लीट झालाय. आणि 10 ही धावसंख्या आपण पाहतोय.
खूप चांगल्या पद्धतीने इथं फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. तर डॉट जाण्यापेक्षा एक सिंगल डबल इथं महत्व दिलं जाते, कारण पहिल्या ओव्हर्समध्ये ते 10 ते 15 धाबा आल्या तर मॅचचं समीकरण थोड्या पद्धतीने सोपं होऊ शकेल. हेच प्लॅनिंग ना इथं बॅटिंग करताना आपण मिस्टर राहुलला पाहतोय, ज्याने आतापर्यंत 4 बॉलमध्ये 11 धावसंख्या आपल्याला पाहू शकाल. नॉन सायकलमध्ये असणारा बॅटर भविष्य आता सायकल एंडवरती येतोय आणि ज्या पद्धतीने लेफ्टी रायटी या दोन बॅटरकडनं एक चांगली सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळते आणि टॉप बॅटर करता दोन्ही बॅटर ओळखले जातात मैदानाच्या आतमध्ये. वागोबा लाभ आपण पाहतो नक्कीच त्यांच्या अगेन्स्ट टीम मुंबई पडा आतापर्यंत 4 बॉलचा खेळ इथे कबड्डी झालाय. धावसंख्या फलकावरती 11, बॉल क्रमांक 5. चला टीम या ठिकाणी मुंबई पडा थोडस टाइम आपण खूप वेस्टेज करतात, टाइमचं भान असू द्या. पुढून खेळायचा प्रयत्न केला, सेपॉट पाहू शकाल इथे मात्र डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता आणि डेंजर यांच्या दिशेने तिथे मात्र तुका निर्माण झाला असा मैदानाच्या आतमध्ये. चेंडू जर डायरेक्ट हिट झाला असता विकेट जर पाहायला मिळाली असती, मात्र इथे नशिबाची साथ मिळते आहे. प्रयत्न खूप चांगले होते, आपण पाहू शकाल फील्ड देखील त्याच पद्धती पाहायला मिळते. कबर बॅकअप त्या ठिकाणी येतोय आणि आतापर्यंत 5 बॉल मध्ये धावसंख्या इथे पाहायला मिळते फक्त ना फक्त 12 या धावसंख्येवरती. बॉल क्रमांक या ठिकाणी 6 आपण पाहू शकाल. गोलंदाजी मार्कवरती असताना मिस्टर रुपेश यावली बॉलला उडवलं, चेंडू हवेमध्ये. मनसेचा खेळाडू जोपर्यंत सेल इथे मात्र कॅरी केलं तेव्हा पाहू शकाल. सेल इथे होतं ड्रॉप 2 धावा सहज कंप्लीट केल्या गेल्यात. पहिल्या स्पेलमध्ये जी सुरुवात हवी होती ना त्यात मात्र राईट हँड टार्गेट पाहू शकाल की आतापर्यंत 14 धावा इथे मात्र 6 बॉल मध्ये आल्यात आणि आता पाहू शकाल 54 धावा इथे बनवायच्या. अजूनही आपण पाहिलं तर 18 बॉलचा खेळ मात्र बाकी आहे आणि विजयाकरता इथे मात्र 40 धावीची गरज आहे, कारण 54 धावांचं लक्ष आपण पाहतो या मॅच मध्ये. एक चांगल्या पद्धती फलंदाजी आपण पाहिली ती मुंबई टीमची सुरुवात आपल्याला पाहायला मिळाली. त्याच्यामध्ये आपण पाहू शकाल की आदित्य असेल चांगल्या पद्धतीने मात्र फलंदाजी त्यांनी देखील केली होती. त्याच्या बॅटमध्ये देखील आपण पाहिलं तर चांगली धावसंख्या टोटल तुम्ही 17 पाहिली, त्यानंतर पाहू शकाल नक्कीच 30 धावा देखील आल्या गेल्या. अशा पद्धतीने 54 धावा इथे आपण पाहतोय. चला नक्कीच वेळ इथे घेऊ नका, चला लगेच सेकंड गोलंदाज आपण बॉलिंग मार्कवरती आणायचं आहे. पॉवरप्लेच्या षटकामध्ये परिपूर्ण त्या पॉवरप्लेचा फायदा मात्र घेतला गेला. ऑन साइड असेल, फाईन असेल, लॉंग ऑन सेंटर असेल तिथे मात्र परफेक्ट असून शॉर्ट सीन पाहू शकाल. बॉलिंग मार्कवरती आलाय गोलंदाज आदित्यला आपण पाहतोय. और क्रमांक 2 आपल्याला पाहायला मिळते. संतगिरीचं वातावरण आपण पाहतोय सकाळच्या सत्रामध्ये, कारण नक्कीच गुड मॉर्निंग म्हणावं लागेल. खेळायला मध्ये 4 वाजता आहेत आणि स्पर्धेचं पाहू शकाल या सिनियर गटाकडनं जी स्पर्धा आपण पाहतोय आणि खरं तर तिथे आपण पाहायला मिळते की आतापर्यंत सेकंड राऊंडला सुरुवात झाली नाहीये. तुम्ही तिथे जर टाइम वेस्टेज कराल तर खऱ्या अर्थानं मात्र सकाळ देखील होऊ शकेल. म्हणून म्हणतो की इथे तुम्हाला जर पाहायचं आहे की खऱ्या अर्थानं दूरवरनं खूप चांगल्या पद्धतीनं स्पर्धा आपण पाहतोय. मग आपण पाहिलं तर लाभगाव देखील दूरनं या स्पर्धेमध्ये इथे पाहतोय. त्यानंतर येणार बोरपाडा असेल, आदित्य गोलंदाजी मार्कवरती आले. चला फास्ट आपण स्पीडअप करा आदित्य. अजूनही 18 बॉल इथे मात्र बाकी आहेत आणि विजय करता 40 बनवायचे आहेत. भावेशनं एक फक्त सिंगल इथे आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते. अशा पद्धतीनं आपण जर पाहिलं तर 56 धावा म्हणजे पहिल्या ओव्हर्समध्ये ज्या 14 धावा त्या खूप महत्वाच्या आहेत. तिथे कुठल्या प्रकारचा विकेट न गमावताना चला स्पीडअप करा. नेक्स्ट बॉल क्रमांक फर्स्ट गोलंदाजी मार्कवरती मिस्टर आदित्य. 18 मध्ये अजूनही 40 बनवायचे आहेत. वागोवाला या टीमला राईट मध्ये विकेट इथे पाहू शकाल. परफेक्ट मध्ये ब्लॉकाचा बॉल अक्षरशः हुक केला गेला अलंत कार्पेट मीटरच्या क्षेत्रामध्ये आणि इथे मात्र सिंगल दुसऱ्या धावेचा प्रयत्न मात्र फील्ड मध्ये फंबल होताना पाहायला मिळते. 2 दफा सहज कंप्लीट केल्या गेल्यात. एका साईड आपण पाहू शकतो मिस्टर राहुल आणि भावेश मध्ये चांगलं तालमेल देखील पाहायला मिळते. खूप चांगल्या पद्धतीनं एक चांगलं साथ देतात या मॅच मध्ये, कारण ज्या पद्धतीनं 54 धावा बनवायच्या आहेत आणि त्याच प्लॅनिंगनं एक सक्सेसफुल इनिंग देखील साकारावी लागेल. एक चांगली पार्टनरशिप इथे बनवावी लागेल. सर या मॅच मध्ये राहुल आणि भावेश जर थांबला तर सहज हे समीकरण सोपं बनू शकेल. बॉल क्रमांक 2 यावेळी आपण पाहिलं तर नक्कीच विकेटच्या क्षेत्रामध्ये बॉल सरळ निघून गेलाय. आडव्या बॅटनं खेळायचं होतं, फलंदाज सफल झाला होता. ऑप्शनच्या बाहेरून खेळण्याचा आपण पाहतो प्रयत्न होता. त्या ठिकाणी लेंथ खूप चांगली होती, लाईनअप देखील पाहायला मिळते, पेस देखील तेवढ्याच पद्धतीने पाहायला मिळाला आणि आतापर्यंत अजूनही 16 बॉलने 38 धावेची गरज आहे. क्रमांक 2 आपण पाहतो त्यातील 2 बॉलचा खेळ इथे कबड्डी चालाय.
एक भव्य दिव्य स्पर्धा खऱ्या अर्थानं डे नाईट स्पर्धेमध्ये तुम्हाला पाहायला मिळते. नो बॉल, सिंगल धावसंख्या इथे मात्र पाहून पोहोचेल 17 या धावसंख्येवरती. इथे जर आपण पाहिलं तर ती मुंबई पाडा की या मॅच मध्ये जर पुन्हा एकदा कमबॅक करायचं असेल तर डॉट आणि विकेट्स करता जावं लागेल. कारण जेव्हा तुम्ही डॉट केलं तेव्हा खऱ्या अर्थानं प्रेशर वाढू शकेल आणि धावसंख्या आपण जर पाहिली तिथे मध्ये त्याच पद्धतीनं कंप्लीट करायचं आपले दोन्ही बॅटर करतील का. कारण आतापर्यंत जिथे 2 बॉल कंप्लीट झाले, नो बॉल, त्यानंतर खूप चांगले ब्लॉकर बॉल पार पडते. टीम मात्र पाहू शकाल हिवाली आपला प्रतिनिधी संपर्क साधायचा आहे आयोजकांशी. टीम हिवाली त्यानंतर होणारी मॅच पहारे आणि त्यांच्या विरोधात तुम्ही जर पाहिलं तर विपक्षात टीम हिवाली. दानवीचा कॉल त्या ठिकाणी टीम पहारेने जिंकला गेला आणि फील्ड सर्वत्र नक्कीच निर्णय हिमांशु पाटील आणि टीम कंपनीने दर्शवला गेलाय. कारण त्याच्या भूमिकेमध्ये ते तुम्हाला पाहायला मिळत आहेत. 18 आतापर्यंत धावसंख्या आपण पाहतोय 3 बॉल कंप्लीट झाले. बॉल क्रमांक 4 पहिलं स्पीड आपण जर पाहिलं तर 14 इथे आल्या होत्या. मग त्यानंतर आपण जर पाहिलं आदित्य गोलंदाजी मार्कवरती आला. विकेट आतापर्यंत एकही धावून झाली नाहीये. विकेटचं आपण पाहिलं तर ज्या ठिकाणी पाहतोय राहुल त्याच्या बॅटमधनं षटकार, मग त्यानंतर सिंगल डबल अशा पद्धतीनं आणि भावेशने त्याला सिंगल डबल इथे साथ दिली आहे. लेफ्टी राईटीचं कॉम्बिनेशन तुम्ही पाहतात मैदानात शांतमध्ये. बॉल क्रमांक 4 यावेळी चांगल्या पद्धतीनं पिकअप केलं बॉलला. शिडूवरती पाहायला मिळते हवेमध्ये. फाईनचा खेळाडू जोपर्यंत फील्ड करेपर्यंत फक्त एक सिंगल येते आहे. टीम मुंबई पाडा आपण जर पाहिलं तर अनेक वर्ष खूप चांगल्या पद्धतीने भिवंडी टेनिस बॉल मध्ये ओळखली जाते. असून आठवते अकलूजची स्पर्धा, ज्या स्पर्धेमध्ये देखील खऱ्या अर्थानं टॉप 4 मध्ये पोहोचत असताना क्वालिफायच्या मॅच मध्ये अक्षरशः एक रोमांचक मॅच पाहिली होती. सबल जर आपण पाहिली तर चला स्पीडअप करा. इथे 4 बॉल कंप्लीट झालेत. टीम मीटिंग करू नका टीम मुंबई पाडा आणि पंच आपण देखील त्यांना टीम मीटिंग करू देऊ नका. आपण जर पाहिलं तर स्पीडअप करावं लागेल. 14 मध्ये अजूनही 35 धाबेची गरज आहे. सध्या 17 मध्ये 4 ला मॅचला सुरुवात झाली तर पाहतो नक्कीच यावेळी चांगल्या पद्धतीनं स्टँडर्ड डिलिव्हर बॉलला फेकून दिलं गेलं जाग्यावरनं. सरळ मात्र आउट ऑफ द बार, षटकार, 6 धावा. (25) 25 या धावसंख्येवरती या जोडी 13 बॉल आणि 29 विचार करता पडवायच्या आहेत. मात्र चांगल्या पद्धतीने पाहू शकाल थोडंसं वेट करून आणि वॉच करून मात्र फलंदाजी करतोय भावेश. एक तंत्रशुद्ध फलंदाजी ज्याला म्हणतात ना, मास्टर माइंड. इथे मात्र इनफिल्डच्या वरून बॉल सरळ मात्र विराट कोहली कॉपी बुक स्टाईल बॉल मात्र निघून चालला. इसा बॉडीला करते त्यामध्ये क्लिअर, षटकार, 6 धावा. बारा बॉल आणि अजूनही 23 धावा. चला स्पीडअप करा. चांगली पार्टनरशिप पाहायला मिळते. विदाउट विकेट लॉस ऑफ 31 रन ऑन कार्ड आपण पाहू शकाल. फलंदाजी करत असताना आपण जर पाहिलं तर या ठिकाणी भावेश धावसंख्या बाबा नक्कीच विजय करता. 12 मध्ये अजून 23 धाबीची गरज आहे. 12 बॉल आणि 23 धाबा.
12 बॉल आणि 23 धावा. गोलंदाजी मार्क वरती आलाय गोलंदाज चिरागला आपण पाहतोय. ह्या ओव्हर्स मध्ये जर आपण पाहिलं तर विकेट जर आली तर मॅचचं समीकरण थोडंसं मत वेगळं असू शकेल. स्वरूप देखील तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल. पॅकिंग शॉट परफेक्ट रिझ पाहू शकाल. इसा कव्हरला मत बॉल एक सिंगल दुसरा धावेचा प्रयत्न. चांगल्या पद्धतीनं आपण जर पाहिलं तर या मॅच मध्ये फलंदाजी केली आहे. म्हणजे कसं पाहू शकाल की मोठे स्थिती खेळले गेले पण त्यानंतर तंतुशुद्ध फलंदाजी टेक्निकल शॉट सिलेक्शन तुम्ही पाहू शकाल. परफेक्ट पॉईंटचा फायदा देखील घेतला गेला. कव्हर पॉईंट मध्ये देखील परफेक्ट शॉट सिलेक्शन असेल आणि खऱ्या अर्थानं दोन्ही बॅटरनं एक चांगल्या पद्धतीनं पार्टनरशिप दिली आहे. आतापर्यंत 33 ही धावसंख्या आपण पाहत आहे आणि त्याच्यामध्ये पाहिलं तर वैयक्तिक आपण धावसंख्या जी पाहताय अजूनही 11 बॉल आणि 21 रन समीकरण विजया करताय. बॅटर आपण जर पाहिलं तर या ठिकाणी पाहतोय नक्कीच अजूनही अंकण एक चांगला असतो का थोडंसं तर पाहू शकेल की राहुलच्या बॅट मधला बॉल दोन दिशांच्या मधोमधला बॉल निघून चाललाय. इनटू द गॅप इज क्लिअर. बॉल इज हिअर. चौकार 4 धावा. टीम हिवाली आपला प्रतिनिधी संपर्क साधायचा आहे. 10 बॉल आणि 17 धावा. चांगली फलंदाजी आपण पाहतो नक्कीच राहुलकडनं. ऑन साइड आहे रेसा कव्हर असेल पॉईंटचं क्षेत्र असेल मोठे स्ट्रोक असतील. पहिल्या बॉलवरती जिथे मात्र सुरुवात झाली आहे. ऑन आपण जर पाहिलं तर थोडंसं आपण पाहू शकाल अग्रेसिव्ह पद्धतीनं फलंदाजी केली आहे मैदानाच्या आतमध्ये राहुलने. भावेशने देखील त्याला इम्पॉर्टन्स साथ दिली आहे. भावेशच्या बॅटमध्ये देखील चांगले मोठे स्ट्रोक पाहायला मिळाले आणि त्यानंतर 54 पाहिलं तर नक्कीच तिच्या धावसंख्येचं टार्गेट आपण पाहत आहे. इच्छा करता होते सोपं केलं गेलंय. आता 10 मध्ये 7 धावेची गरज आहे. नेक्स्ट बॉल अगेन तयार. लो फुटर्स बॉल पाठणी बॉल मध्ये प्रॉपर कनेक्शन झालं नाही. एक सिंगल या ठिकाणी येते. 9 बॉल आणि विचार करता अजूनही 16 धावेची गरज आहे. नऊ बॉल अजून बाकी आहेत. 16 धावेची गरज आहे. चला स्पीडअप करा. अजूनही आपल्याला भरपूर मॅचेस कंप्लीट करायचे आहेत. परफेक्ट ब्लॉकरचा बॉल इथे हुक करण्याचा प्रयत्न केला गेला. सिंगल येते. सिंगल खेळण्याचा प्रयत्न केला नाहीये. आपण जर पाहिलं बॅटर या ठिकाणी भविष्याला परत पाठवलं गेलं कारण ज्या ठिकाणी पाहू नक्कीच ज्या पाहता नक्कीच राहुलकडनं चांगली फलंदाजी झाली आहे. या ठिकाणी डॉट बॉल आपण पाहतोय. 8 मध्ये अजूनही 15 धावेची गरज आहे. कुठल्या स्पॉटवर नाही ते बॉल हाईट दिली गेली आहे. खूप चांगल्या पद्धतीने इथे मात्र परफेक्ट बॉलला आपटून टाकण्याचा प्रयत्न केला गेलाय. पाहायला मिळेल जिथे मात्र गुडलँड स्पॉटचा वापर करतोय गोलंदाजी मार्क मिस्टर चिराग हा नावाचा गोलंदाज. पहिल्या बॉलवरती 2 धावा मग त्यानंतर चौकार मग सिंगल त्यानंतर बॅक टू बॅक 2 बॉल डॉट केले गेलेत. अंतिम बॉल बाकी आहे. आता 7 मध्ये इथे आपण पाहिलं तर 15 बनवायचे आहेत. वागोबा लाभ पण पाहू शकेल आता 7 मध्ये 15 ची गरज आहे. सोळा धावेची गरज आहे. सात मध्ये पाहू नक्कीच विजयाकरता 16 धावेची गरज आहे. पहिल्या 2 ओव्हर मध्ये असं वाटलं होतं की सहज ही मॅच यावेळी लो फुटच बॉल पुण्याच्या देखील पाहू शकता बॅकवर्ड स्क्वेअरला बॉल पत्ता निघून चाललाय. 2 दिवसाच्या मधोमध इथे आलाय. चौकार 4 धावा.
हा चौकार खूप महत्वाचा ठरेल, कारण येणारे आपण पाहिलं तर अंतिम स्पेल जे बाकी तिथे मात्र पाहिलं तर 6 बॉल तर केलं आणि विजयाकरता या ठिकाणी नक्कीच पाहूयात थर्ड अंपायरच्या दिशेने जाऊयात. रिव्ह्यू या ठिकाणी पाहायला मिळेल. फेअर डिलिव्हरी चला स्पीडअप करा टीम मुंबई पाडा. सहा मध्ये आता 12 धावेची गरज आहे. चला शेवटचा गोलंदाजी मागवरती टीम मुंबई पडेल. लगेच आपण स्टार्ट करायची मॅच. या मॅच न खूप सारा आपण पाहू शकाल वेळ घेतला गेलाय. आपण पाहिलं तर प्रत्येक ओव्हरमध्ये प्रत्येक ब्रेकमध्ये ते मात्र मीटिंग केली जाते. प्रदीप गोलंदाजी मागवरती आलाय. शेवटच्या अंतिम 6 बॉल विजयाकरता अजूनही 6 मध्ये अजूनही 12 धावेची गरज आहे. फर्स्ट बॉल अगेन तयार. गोलंदाजी मागवरती मिस्टर प्रदीप. यावली तिच्या विरोधात बॉल पाहायला मिळतं. नक्कीच वाईट बॉल सिंगल येते. खरं आपण पाहिलं तर 6 मध्ये 12 धावांचं समीकरण आहे. तिथे एक्स्ट्रा धावसंख्या जर आली तर नक्कीच मॅचला एक्स्ट्रा धावाच्याच मदतीनं धावसंख्यामध्ये टोटल आपण जर पाहिली तर या ठिकाणी 43 या धावसंख्येवरती आपल्याला पाहायला मिळते. अजूनही 6 बॉल बाकी आहेत आणि 11 धावीची गरज आहे. ते बॅटचा एज आणि फर्स्ट विकेट इज डाऊन अँड बिग बॅटर मिस्टर राहुलला परतावा लागेल. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये मिस्टर आकाश. त्याची गोलंदाजीमध्ये आपण पाहिलं तर नक्कीच अंतिमच्या ओव्हर्समध्ये पण पाहिलं तर नक्कीच ज्या ठिकाणी धावसंख्या आपण पाहिली होती तोच मात्र आकाश यावेळी बॅटिंग करण्याकरता सायकल एंडवरती येत आहे. 5 मध्ये आता 11 धावीची गरज आहे. दर्शनाच्या माहिती करता लाभ आपण पाहू शकाल त्यांच्या अगेन्स्ट तुम्ही जर पाहिलं तर नक्कीच तुम्हाला पाहायला मिळते टीम मुंबई पाडा. अंबाडी ते कवाडी असूनच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहतोय आणि खऱ्या अर्थानं सिनियर गटामधील या मॅचेस तुम्हाला निश्चित पाहायला मिळतात. बीएस चॅम्पियन ट्रॉफी 2026 आपण या ठिकाणी दुसऱ्या दिवसामध्ये पाहतोय. उद्या मात्र स्पर्धेचा तिसरा दिवस 44च्या मॅचेस देखील पाहायला मिळतील आणि 44 पाहू शकाल ज्या पद्धतीने बिग बॅशची लीग देखील तुम्हाला पाहायला मिळेल. त्या ठिकाणी एक आयकॉन प्लेअर देखील दिला असेल प्रत्येक टीम करता पाहायला मिळेल. पाहायला मिळतोय. थोडंसं खेळायचं होता आकाशनं मात्र या ठिकाणी पाहू शकाल की हलकीशी एज पाहायला मिळाली. एक सिंगल येते आणि सिंगलच्या साह्याने स्कोर कार्ड इथे मात्र
44-44 या धावसंख्येवरती. आता इथे 4 मध्ये 10 बनवायचे आहेत. एक मोठा स्ट्रोक तर इथे नक्कीच गरजेचं असेल. अगो स्पोर्ट्स लाभ करता तिथे मात्र पाहू शकाल की 2 बॉल डॉट आले तर जे प्रेशर आहे ते दबाव ते मात्र नक्की या ठिकाणी टीम लाभवरती आपल्याला पाहायला निश्चित मिळेल. चांगली गोलंदाजी आतापर्यंत पाहिजे नक्कीच प्रदीपनं देखील कंप्लीट केली आहे. पहिला बॉल तर डॉट व्हाईट बॉल पाहायला मिळाला, मग त्यानंतर विकेट्स पाहायला मिळाली आणि तिसऱ्या बॉल ती सिंगल पाहायला मिळाली. आता 4 मध्ये 10 बॉल क्रमांक 3. फुटस बॉल इथे पोहोचवर पुन्हा एकदा आउट ऑफ फील्ड आपण पाहू शकाल. लाजवाब फील्ड या ठिकाणी पाहायला मिळते. इमॅजिन फील्ड दिस टुर्नामेंट स्पर्धेतील आणखीन एक महत्वाची तुम्ही पाहू शकाल. अक्षरशः शेवटच्या मोमेंटला देखील चेंडू लढवला गेलाय, पण जाऊ या ठिकाणी मात्र नक्कीच चेक केलं जाईल थर्डच्या दिशेनं. चौकार 4 धावा. फील्ड चांगली गेली होती, मात्र अंतिम क्षणामध्ये तो बॉल मात्र आतमध्ये फेकला नाहीये. पूर्णपणे मात्र पाहू शकाल ज्या ठिकाणी बॅकवर्ड स्क्वेअर लेग पाहतोय तिथे मात्र बाउंड्रीला क्लिअर केलं जाते आणि इथे मात्र 4 धावा. आता 3 मध्ये बनवायच्या 6. आपण पाहतोय नक्कीच जिथे 24 बॉल 54 धावांची आवश्यकता असताना एक चांगली पार्टनरशिप पाहायला मिळाली. तो स्टार्ट होता टीमकडे. यावेळी मात्र सरळ बॉल फेकून दिल्याचा प्रयत्न असेल, मात्र झेल होईल का? हा आणखी एक महत्वाचा झेल. विकेट क्रमांक या ठिकाणी मात्र 2. चला आता 2 मध्ये 6 धावेची गरज. नवीन बॅटर लगेच मैदानाच्या आत धावत जा. यानंतर नक्कीच दोन्ही टीम आपण देखील रेडी राहायचं आहे. पहारे आणि हिबाली. काय घडेल आणि काय बिघडेल चला टीम मिटिंग करू नका, पण त्यांना मिटिंग करू देऊ नका अंपायर. कारण आधीच या इनिंग मध्ये खूप सारा आपण पाहिलं नक्कीच टाइम वेस्ट केला गेला टीम मध्ये बॉम्बे पडा टीमनं. आता 2 मध्ये 6 नक्कीच पाहायला मिळणार आहे. जिंकेल तर मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून पुढचा प्रवास असेल, जो हरेल तर मात्र पाहू शकाल बॅक टू होम खर्चा प्रवास देखील असेल. आणि इथे मात्र अंतिम ओव्हर्स मध्ये आपण पाहू शकतो प्रदीपला ज्या ठिकाणी गोलंदाजी मॅच वरती आणलं ना, तिथे मात्र अक्षरशः मात्र या मॅचला कला दिलेली. पण त्यानंतर पण पाहिलं तर विकेट चालली आहे, मग सिंगल, मग चौका, त्यानंतर आणखीन एक बॉल प्रति विकेट्स पाहायला मिळाली. अशा पद्धतीनं प्रदीपनं आतापर्यंत गोलंदाजी केली आहे. बॉल क्रमांक 5 गोलंदाजी माग तयार. 2 मध्ये आता बनवायचे 6. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये यशला आपण पाहतोय. लाभगड सायकल एंड वरती आहे. लोकलचं बॉल इथे पण हुक करायचं होतं, परफेक्ट मध्ये पाहू शकाल. सिंगल येते. आता 1 मध्ये आपण पाहिलं तर रणजित कंपल्सरी आहे स्पर्धेच्या माध्यमातून. 1 मध्ये आता 5 इथे बनवायचे आहेत. 1 बॉल 5 रन्स विथ द मॅच. चांगली मॅच शेवटपर्यंत मात्र एक चांगला संघर्ष पाहायला मिळाला. दोन्ही टीमला खूप चांगल्या पद्धतीने क्रिकेट आपण पाहतो मैदान. त्याला स्पीडअप करा. टीम मीटिंग नको आहे. टीम बॉम्बे पडा मीटिंग करू नका. प्रत्येक बॉलवरती मीटिंग करतायत. कंपल्सरी पाहू शकत नक्कीच 1 मध्ये 5 धावेची गरज आहे. एक बॉल 5 धावेची गरज. तो बीट बॅटर पाहू शकत नक्कीच आतापर्यंत लॉस एडवेस्टर मिस्टर भावेशला साईक मिळती आहे. आकाशला पण पाहतोय आणि इथे मात्र टीम मुंबई पडा खुशी होताना पाहायला मिळते. चला लगेच नेक्स्ट मॅच ज्या ठिकाणी पाहू शकाल की टीम हिवाली आणि त्यांच्या अगेन्स्ट तुम्ही जर पाहिलं टीम मात्र तुम्हाला पाहायला मिळते आहे टीम
पाहणार आहे. आणि जशी मॅचला सुरुवात होईल आमचे साथी कॉमेंटेटर प्रवीण जॉईन होतील पुन्हा एकदा मायक्रोफोन दी त्यांचा ऐकूयात आपण आवाज या ठिकाणी. चला स्पीडअप कर. यानंतर प्रत्येक ओव्हरला फक्त 5 मिनिटं दिली जातील आणि लगेच आपण फील्ड सेट करायची आहे. आता कुठेतरी इथे ओव्हर्स मध्ये कमी केल्या जातील.